उत्तर सोलापूर तहसील कार्यालयामार्फत रेशन दुकानदारांना पुरवण्यात येणाऱ्या धान्याच्या पोत्यात 2 ते 3 किलोचा काटा मारण्यात येत असल्याचा आरोप रेशन दुकानदारांनी तहसीलदारासमोर केल्यानं खळबळ उडाली आहे। उत्तर तहसील कार्यालयानं शुक्रवारी रेशन दुकानदारांची बैठक घेतली। या बैठकीत रेशन दुकानदारांनी आपल्या अडचणी मांडल्या। रेशन दुकानदारांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी शासनानं वेळोवेळी अनेक योजना राबवल्या। दुकानदारांनी हा बदल स्वीकारून काट टाकली। ISO मानांकन, ऑनलाईन प्रणाली, पॉस मशीन अशा अनेक गोष्टींचा वापर सध्या रेशनच्या ह्याच्यामध्ये केला जातोय। संबंधित अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्यानं या बैठकीत त्रासाचा पाडा यावेळी वाचण्यात आला। युनिट कमी जास्त करणं, दुबार कार्ड, नवीन अन्न सुरक्षा मंजुरी न देणं, मंजूर कोट्यापेक्षा 20% धान्य कमी देणं, 50 किलोच्या प्रतिपोत्यामागे 2 ते 3 किलो वजन कमी असणं अशा अनेक तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या। वजनाप्रमाणे धान्य कमी येत असल्यास दुकानदारांनी धान्य उतरवून घेऊ नये अशा सूचना यावेळी तहसीलदार निलेश पाटील यांनी दुकानदारांना दिल्या। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।